नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या भीष्म अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपण मित्रांनो चालू घडामोडीची सिरीज चालू केली आहे. TCS IBPS सरळ सेवा आणि MPSCच्या ज्या परीक्षा घेतली 2026मध्ये, त्याच्यासाठी राजकीय चालू घडामोडी आपण बघणार आहोत 2025च्या पूर्ण वर्षामधल्या. तर चला आपण सुरुवात करूया पहिली चालू घडामोडीपासून. तर पहिला आहे CP राधाकृष्ण यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपती निवड झालेली आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी CP राधाकृष्णन यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपती निवड झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. त्यांनी विरोधी गटाचे उमेदवार न्यायमूर्ती B. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपती पद भूषवणारे राधाकृष्णन हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि R. व्यंकटरमण नंतरचे तमिळनाडूचे तिसरे नेते आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर CP राधाकृष्णन यांचे टोपण नाव पंचई तमिळ किंवा खरा तमिळ असे म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. तर आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना पंचई तमिळन किंवा खरा तमिळ असे सुद्धा म्हणतात. ते कोंगू वेलार गोंडर समुदायातील आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. तर पुढे आपण बघूया 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025. तर मित्रांनो 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. याचा मुख्य उद्देश आहे ज्या मंत्र्यांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि जो सलग 30 दिवस तुरुंगात आहे त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. तर हा आपल्याला माहीत पाहिजे 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे. यात काढून टाकण्याच्या अटी काय आहेत मित्रांनो, तर कोणताही मंत्री, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करण्यासाठी खालील 2 अटींची पूर्ण होणे आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे गुन्ह्याचे स्वरूप. त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल झालेला नसावा ज्याच्यासाठी 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अटकेचा कालावधी हा त्या व्यक्तीच्या पदावर असताना सलग 30 दिवसांसाठी अटक झाली असेल आणि कोठडीत ठेवले असेल. तर पुढे आपण बघूया. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ चालू झाले आहे, म्हणजे त्याला सर्किट बेंच असे सुद्धा म्हणतात. तर भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच म्हणजे नवीन सर्किट खंडपीठाचे उद्घाटन केले आहे. तर कोल्हापूरचे खंडपीठ 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत झाले आहे. या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर ते 6 जिल्हे कुठले हे आपल्याला माहीत पाहिजेत. त्यातला पहिला जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती MS कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांचा समावेश असलेले एक द्विसदस्यीय खंडपीठ आणि न्यायमूर्ती SG दिघे आणि न्यायमूर्ती SG चपळगावकर यांचे 2 एक सदस्यीय खंडपीठ असतील. तर पुढे बघूया आपण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून 21 जुलै 2025 रोजी पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. तर लक्षात ठेवा 14वे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड. राज्यघटनेच्या कलम 67 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राजीनामा सोपवला. तर पुढे बघूया आपण मित्रांनो न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश झालेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी त्यांना राजभवन येथे पदाची शपथ दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून ते यापूर्वी काम पाहत होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो की न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे, हे आपल्याला लक्षात पाहिजे. तर पुढे बघूया आपण
नरेंद्र मोदी यांचा विक्रम झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 जुलै 2025 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. तर पुढे बघूया आपण. राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला 25 जून 2025 रोजी 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हे आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. 2024 मध्ये भारत सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला जातो. तर आपल्याला माहीत पाहिजे दिनविशेषमध्ये संविधान हत्या दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 25 जून. तर पुढे बघूया मित्रांनो. राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कार्यमर्यादा. हा खटला कोणता आहे, तर तमिळनाडू राज्य विरुद्ध तमिळनाडूचे राज्यपाल व इतर असा खटला आहे. तर याचा मुख्य निर्णय आहे की राज्यपालांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यासाठी प्रथमच कालमर्यादा निश्चित केलेली आहे. तर राज्यपाल यांची कालमर्यादा काय, तर मित्रांनो विधेयकास संमती रोखायची असल्यास किंवा ते राष्ट्रपतींसाठी राखून ठेवायचे असल्यास राज्यपालांनी ही कृती 3 महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे. आणि राष्ट्रपतीसाठी कालमर्यादा आहे मित्रांनो, राष्ट्रपतींनी त्याच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकावर 3 महिन्याच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. ते भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत ज्ञानेश कुमार. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतलेली आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांनी निवडणूक आयुक्तांपदी नियुक्त करण्यात आलेली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. वक्फ दुरुस्ती कायदा 2024 लोकसभेत मंजूर झाला 2 एप्रिल 2025 रोजी. राज्यसभेत मंजूर झाला 4 एप्रिल 2025 रोजी. राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली 5 एप्रिल 2025 रोजी. लोकसभेत आणि राज्यसभेत सादर केलेला आहे. किरेन रिजिजू हे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. त्यांनी सादर केलेलं आहे लोकसभेत आणि राज्यसभेत. याचा मित्रांनो मुख्य उद्देश आहे की वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनातील अपुरी कार्यक्षमता, गैरव्यवस्थापन, अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव या समस्या दूर करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. वक्फ मंडळाची रचना कशी आहे मित्रांनो, तर मंडळात बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद आहे. वक्फ मंडळामध्ये किमान 2 मुस्लिम महिला सदस्यांचा असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर पुढे बघूया आपण. उत्तराखंडमध्ये UCC ची अंमलबजावणी. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहितेची UCC ची अधिसूचना आणि त्याबाबतची नियमावली जारी केलेली आहे. या स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. उत्तराखंड हे समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड सरकारने 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली होती. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. संविधान 129वे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत सादर केले 17 डिसेंबर 2024 ला. संयुक्त संसदीय समितीकडे 19 डिसेंबर 2024 ला सादर केले. सादर करणारे मंत्री होते अर्जुन राम मेघवाल, कायदा व न्याय मंत्री आणि संसदीय कार्य राज्यमंत्री. मित्रांनो याचा उद्देश आहे की लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी म्हणजे सायमल्टेनियस इलेक्शन घेण्याची तरतूद करण्यासाठी संविधानात सुधारणा करणे. या विधेयकात संविधानातील कलम 83, 172 आणि कलम 327 मध्ये सुधारणा करून नवीन कलम 82 समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. पुढे बघूया. दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. दिनेश वाघमारे हे 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत. त्यांनी UPS मदान यांची जागा घेतलेली आहे. ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहेत. पुढे बघूया आपण.
राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत. 9 डिसेंबर 2024 रोजी राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. 1960 पासून राज्याचे 16वे विधानसभा अध्यक्ष झालेले आहेत राहुल नार्वेकर. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत पुन्हा एकदा. 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर सध्याचा त्यांचा मतदारसंघ आहे दक्षिण पश्चिम नागपूर. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत. त्यांनी मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री होणारे फडणवीस नेते पहिलेच ठरले आहेत नेते. आता उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे ही ते पहिलेच नेते ठरलेले आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. रेखा गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले आहेत. प्रथमच आमदार झालेल्या भाजपच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्या दिल्लीच्या एकूणात 9व्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. यापूर्वीच्या महिला मुख्यमंत्री अशा आहेत की सुषमा स्वराज होत्या भाजपच्या, शीला दीक्षित होत्या काँग्रेसच्या, आतिशी मार्पेल होत्या आपच्या आणि आता 4थ्या रेखा गुप्ता झालेल्या आहेत. गुप्ता यांनी शालिबाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार होत्या. 1974 मध्ये जुलाना हरियाणा येथे त्यांचा जन्म झालेला होता. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. आर व्यंकटरमणी, ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षासाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी ज्येष्ठ कायदेतज्ञ के वेणुगोपालन यांच्याकडून 16वे महान्यायवादी म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर लक्षात ठेवा 16वे महान्यायवादी आहेत. तर पुढे बघूया आपण. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग तर का चर्चेत आहे हे आपण बघूया. तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी 14 मार्च 2025 रोजी आग लागली होती. त्यामध्ये अग्निशमन विभाग दलाच्या कर्मचाऱ्यांना 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे मोठे गठ्ठे सापडले होते. त्यामुळे त्यांच्यावर महाभियोगाची चर्चा चालू आहे. पुढे बघूया आपण. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत. हवामान संदेशशीलता आणि लोकांची स्थितिस्थापकत्व क्षमता वाढवण्यासाठी जिवंत प्रयोगशाळेचा लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेले केरळमधील कानिचर ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. सभासार AI साधन. पंचायत राज मंत्रालयाने सभासार नावाचे एक नवीन अकसंचालित साधन सुरू केले आहे. हे साधन ग्रामसभांच्या कामकाजाची नोंदणी अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवते. सभासार हे भारत सरकारच्या भाषिक प्लॅटफॉर्मवर तयार केलेले आहे. या सभासाराचा पहिला वापर त्रिपुरा या राज्यामध्ये झालेला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी विशेष ग्रामसभांच्या बैठकांसाठी करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा पहिला वापर त्रिपुरामध्ये झालेला आहे सभासारचा. तर पुढे बघूया आपण. उत्तराखंडमध्ये मदरसा मंडळ रद्द केलेले आहे. मदरसा मंडळ रद्द करून अशा स्वरूपाचा कायदा करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तर हे आपल्याला सुद्धा माहीत पाहिजे. तर पुढे बघूया आपण. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा. केवळ सौर ऊर्जेवर काम करणारी दिल्ली विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे मित्रांनो. तर पुढे बघूया आपण. अमित शहा यांचा गृहमंत्रीपदाचा विक्रम. अमित शहा हे 5 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे केंद्रीय गृहव्यवहार मंत्री ठरले आहेत. तर पुढे बघूया आपण. पंजाबमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञाची नेमणूक. पंजाब हे
बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञाची नियुक्ती करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर पुढे बघूया आपण. चांगले रस्ते हा मूलभूत अधिकार आहे. सुरक्षित, मोटारयोग्य आणि सुस्थितीत रस्ते मिळणे हा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राजकुमार विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. राजभाषा विभागाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज ला 26 जून 2025 रोजी सुवर्ण महोत्सवी म्हणजे 50 वर्षे साजरे केले आहेत. 26 जून 1975 रोजी या विभागाची स्थापना झाली होती. सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा भाग म्हणून 11 जुलै 2025 रोजी हैदराबाद येथे दक्षिण संवाद नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर पुढे बघूया. डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क. सर्वोच्च न्यायालयाने 30 एप्रिल 2025 रोजी एका निकालात ई-गव्हर्नन्स आणि कल्याणकारी वितरण प्रणालीमध्ये समावेशक आणि अर्थपूर्ण डिजिटल प्रवेश डिजिटल ॲक्सेस हा राज्यघटना कलम 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असे म्हटले आहे. पुढे बघूया आपण मित्रांनो. ULB अध्यक्षांच्या परिषद. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ULBच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद 3-4 जुलै 2025 रोजी हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर येथे पार पडली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. पंजाब विधानसभेद्वारे स्वतःचे सर्च इंजिन. 1947 पासून आतापर्यंत पंजाब विधानसभेतील वादविवाद कार्यवाही पाहण्यासाठी पंजाब विधानसभेने आपले सर्च इंजिन सुरू केले आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर पुढे बघूया आपण संसदीय समित्यांची पुनर्रचना. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 1 मे 2025 रोजी भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांची 2025-26च्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. तसेच भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांची 2025-26 साठी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुढे बघूया आपण. नेवाचे उद्घाटन. पुदुच्चेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई-विधान ॲपचे नेवाचे उद्घाटन केले. यासह पुदुच्चेरी हे नेवा प्लॅटफॉर्मवर स्वीकारणारे देशातील 29वे विधिमंडळ बनलेले आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. ई-सिनेट ॲप. भारतीय निवडणूक आयोगाने 3 जून 2025 रोजी एक नवीन तंत्रज्ञान चालित मतदान अहवाल प्रणालीची घोषणा केली आहे. ही प्रणाली ई-सिनेट ॲपद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरून रिअल टाइम अपडेट मिळवण्यास सक्षम आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. उद्देश देखील आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. तर पुढे बघूया आपण. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा. केरळ हे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पंजाब हे पहिले भारतीय राज्य ठरलेले आहे. सशक्त पंचायत नेत्री अभियान. पंचायत राज मंत्रालयाने 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंचायत राज संस्थांच्या महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या ऐतिहासिक राष्ट्रीय कार्यशाळेत सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केलेले आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी. सुरक्षित समाज, विकसित भारत, शिक्षेपासून न्यायापर्यंत ही या कार्यक्रमाची थीम आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साम्य अधिनियम या तिन्ही फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश चंदीगड हे ठरलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण राजकीय घडामोडी 2025च्या